नमस्कार भावी शिक्षकांनो, अभियोग्यताधारकांनो, मॅथ विथ सूरज सर आपल्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपण एक व्हिडिओ बनवला होता. त्यामध्ये आपण सांगितलं होतं की कास्टनुसार कट ऑफ हा कोणाचा जास्त लागेल, कोणाचा कमी लागेल. कास्ट कॅटेगरीनुसार, समांतर आरक्षणानुसार देखील आपण कट ऑफ सांगितला होता. आज आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये सब्जेक्टनुसार कट ऑफ किती लागेल याबद्दल बोलणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. कारण सब्जेक्ट खूप आपला मॅटर करतो. जर आपला सब्जेक्ट स्ट्रॉंग असेल आणि त्या सब्जेक्टच्या जास्त जागा असेल तर विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ हा निश्चितच कमी लागतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो 6वी ते 8वी, 9वी ते 10वी आणि 11वी 12वी सब्जेक्टनुसार कोणाचा किती कट ऑफ लागेल याबद्दल आज आपण बोलणार आहोत. 1ली ते 5वी आपल्याला माहिती आहे ऑल सब्जेक्ट झेडपीच्या जागा असतात. डी.एड ज्याचं झालं आहे त्या क्वालिफाय असतात विद्यार्थी मित्रांनो. परंतु 6वी पासून तर 12वीपर्यंत स्पेशल सब्जेक्टच्या देखील पवित्र पोर्टलवर जागा येतात. मग प्रत्येक सब्जेक्टचा कट ऑफ तो कशा प्रमाणात लागतो याबद्दल देखील आपण बोलणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रवर्ग क्लासनुसार कट ऑफ बघणार आहोत. कोणत्या काचचा कोणत्या सब्जेक्टचा कट ऑफ हा कमी लागू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात जर आपण सुरुवात केली विषयानुसार कट ऑफला, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे 6वी ते 8वीचा आपण बघणार आहोत. 6 to 8 6वी ते 8वीसाठी विद्यार्थी मित्रांनो सर्वात कमी कट ऑफ जो लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो तो म्हणजे मॅथ आणि सायन्स या सब्जेक्टचा. विद्यार्थी मित्रांनो, मॅथ आणि सायन्सचा कट ऑफ हा 6वी ते 8वीत सर्वात कमी हा कट ऑफ लागणार आहे. तुम्ही म्हणशाल की मॅथ सायन्सचे भरपूर विद्यार्थी ज्यांना खूप चांगला स्कोर आहे विद्यार्थी मित्रांनो. परंतु आपल्याला माहिती आहे जर 6वी ते 8वीसाठी आपल्याला जर शिक्षक व्हायचं असेल तर आपली CTET 2 आणि TET 2 दोन्हीपैकी एक आपल्याला पास होणं महत्त्वाचं आहे. एकतर आपण CTET 2 पास पाहिजे किंवा एकतर आपण TET 2 पास पाहिजे. जर दोन्हीतून एक आपण जर शिक्षक पात्रता परीक्षा पास असेल आणि आपला सब्जेक्ट जर मॅथ सायन्स असेल तर आपल्यासाठी खूप गुड न्यूज आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर मागच्या भरतीत जरी बघितलं असेल तर मॅथ सायन्सचा कट ऑफ किती खाली आला होता हे तुम्हाला देखील माहिती आहे. OBC कास्टचा असेल, ओपनचा कास्टचा देखील असेल आणि SC STचा तर विचारूच नका. 2 डिजिटपर्यंत तो कट ऑफ आला होता. म्हणून मॅथ सायन्सला खूप डिमांड आहे विद्यार्थी मित्रांनो. 6वी ते 8वीच्या भरपूर 4 ते 4.5 हजार जागा ह्या मॅथ आणि सायन्सच्या येणार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो सर्वात जास्त जागा ज्या पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमध्ये येतात त्या म्हणजे मॅथ आणि सायन्सच्या. त्यामुळं मॅथ आणि सायन्सचा जो कट ऑफ आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्यांचा विषय मॅथ आणि सायन्स आहे त्यांच्यासाठी आणि CTET 2 आणि TET 2 जे विद्यार्थी पास आहे त्यांचा कट ऑफ हा फार कमी लागणार आहे. म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा. मॅथ आणि सायन्स सब्जेक्टसाठी तो कट ऑफ किती लागेल हे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देखील सांगणार आहे. म्हणून मॅथ आणि सायन्सचा कट ऑफ हा विद्यार्थी मित्रांनो तुलनेने कमी लागणार आहे. त्यानंतरचा दुसरा सब्जेक्ट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो इंग्लिशचा कट ऑफ हा मॅथ सायन्स नंतर कमी लागतो. इंग्लिशच्या देखील भरपूर उमेदवार आहेत ज्यांचं इंग्लिश स्पेशल नसतं आणि त्यांचा कट ऑफ हा देखील कमी लागतो. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. मीडियम वाईज देखील मी कट ऑफ सांगणार आहे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतरचा पुढचा सब्जेक्ट म्हणजे लँग्वेज. ज्या इंग्लिश सोडून बाकीच्या ज्या लँग्वेज असेल, हिंदी असेल, हिंदी मराठी ह्या ज्या लँग्वेज आहे विद्यार्थी मित्रांनो, ह्या लँग्वेजचा देखील कट ऑफ विद्यार्थी मित्रांनो हिंदी, मराठी, इंग्लिशच्या खालोखाल कट ऑफ जो असतो तो थोडासा जास्त कट ऑफ लागतो. सगळ्यात कमी मॅथ, त्यानंतर इंग्लिश, त्यानंतर हिंदी आणि मराठी आणि त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सोशल सायन्स. विद्यार्थी मित्रांनो सोशल सायन्सचा कट ऑफ हा खूप त्या तुलनेमध्ये हाय जातो. जर विद्यार्थी मित्रांनो ओपनचा मॅथ आणि सायन्सचा कट ऑफ 120 ते 130च्या दरम्यान लागला तर सोशल सायन्सचा 135 प्लस हा कट ऑफ जात असतो. गोष्ट ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. सर्वात कमी कट ऑफ जाणार आहे तो मॅथ आणि सायन्सचा. त्याच्यानंतर कट ऑफ जाणार आहे तो इंग्लिशचा. त्याच्यानंतर जो कट ऑफ जाणार आहे लँग्वेज ज्या उरलेल्या लँग्वेज आहे असेल त्यांचा आणि त्याच्यानंतर कट ऑफ जाणार आहे तो सोशल सायन्स या सब्जेक्टचा. तर विद्यार्थी मित्रांनो ह्या क्रमाने तुम्ही जर बघितलं तर कट ऑफ हाय जाणार आहे. लोपासून हायपर्यंत आपण घेतलं आहे विद्यार्थी मित्रांनो. सोशल सायन्सचा सर्वात जास्त कट ऑफ या पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमध्ये जाऊ शकतो कारण जागा त्या कमी प्रमाणात सोशल सायन्सच्या येत असतात. त्यानंतर आपण जर पुढचा विचार केला विद्यार्थी मित्रांनो तर पुढचं म्हणजे आपला 9वी ते 10वी घेऊया आपण. 9वी ते 10वी मध्ये देखील विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ जो असतो तो मॅथ आणि सायन्स हा कट ऑफ विद्यार्थी मित्रांनो
9वी ते 10वी ते एकतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की शाळा ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हा बोटावर मोजणे इतके येतात, म्हणून विदाऊट इंटरचा कट ऑफ हा नक्कीच 140 150च्या पुढे जाईल, परंतु विथ इंटरचा कट ऑफ खाली येऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो. मॅथ आणि सायन्सचा जो कट ऑफ असतो तो 140 प्लस जाऊ शकतो. त्यानंतर इंग्लिशचा कट ऑफ आहे विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश. त्यानंतर लँग्वेजेस मध्ये मराठी आणि हिंदी, मराठी हिंदी. आणि त्याच्यानंतर SS सोशल सायन्स. विद्यार्थी मित्रांनो सेम 9वी ते 10वीसाठी देखील हेच ॲप्लिकेबल आहे. 9वी ते 10वी मॅथ सायन्सचा कट ऑफ, त्यानंतर इंग्लिशचा कट ऑफ. आता कधी कधी असं होऊ शकतो की मॅथ सायन्सचे भरपूर जे उमेदवार आहे विद्यार्थी मित्रांनो त्यांना खूप छान मार्क्स आहे आणि त्यांचं TET CTT देखील नाही, ते 9वी 10वीला ॲप्लिकेबल आहेत, म्हणून मॅथचा सायन्सचा कट ऑफ हाय जाऊ शकतो. आता ही पॉसिबिलिटी कधी पॉसिबल आहे की जास्त जर जागा नाही आल्या तर हा कट ऑफ हाय जाईल आणि तुलनेत या लँग्वेजचा कट ऑफ कमी येईल, असं देखील होऊ शकतं. 2 पॉसिबिलिटी आहे तर विद्यार्थी मित्रांनो, जागेवर डिपेंड आहे. ह्या लँग्वेजचा कट ऑफ कमी जाऊ शकतो आणि मॅथ सायन्सचा हाय जाऊ शकतो, असं होऊ शकतं. विद्यार्थी मित्रांनो ही गोष्ट ध्यानात ठेवा. त्यानंतर SS तसं आपल्याला माहीत आहे कट ऑफ जास्त जातो. आणि त्याच्यानंतरचा जो विषय आहे तो म्हणजे 11वी 12वी. विद्यार्थी मित्रांनो 11वी 11th अँड 12th. 11th 12thला MSc जे असेल त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे विद्यार्थी मित्रांनो. MSc जे पास असेल त्या MSc ज्यांचं क्वालिफिकेशन असेल त्यांच्यासाठी कट ऑफ कमी येऊ शकतो, कारण MSc भरपूर विद्यार्थी MSc करत नाही आणि MSc जे आहे विद्यार्थी ते खूप कमी प्रमाणात आहे. याच्यामध्ये हिंदी मराठीचा कट ऑफ कमी येऊ शकतो, हिंदी मराठीचा देखील कट ऑफ यामध्ये कमी येऊ शकतो, ही गोष्ट आपण ध्यानात ठेवली पाहिजे. लँग्वेजचा कट ऑफ MA असेल, कोणी हिंदी MA मराठी असेल त्यांचा देखील कट ऑफ कमी येऊ शकतो. आता मी तुम्हाला असं सांगतोय, तुम्ही ध्यानात ठेवा की 9वी 10वीचा जो कट ऑफ आहे विद्यार्थी मित्रांनो तो जास्त लागेल आणि 11वी 12वीचा कमी लागेल. जर 11वी 12वीच्या जास्त जागा आल्या तर, जर जागा कमी आल्या तर निश्चितच कट ऑफ जास्त लागणार आहे. आपल्याला माहिती आहे भरपूर अशा जवळजवळ 550 संस्था आहेत त्या पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलं होतं, परंतु त्यांच्या जागा त्या अप्रूव्ह करू शकल्या नाही, म्हणून त्या जागा आता सेकंड फेजला येणार आहे. म्हणजे त्या मॅक्झिमम जागा ज्या होत्या त्या 9वी ते 12वीच्या होतात, म्हणून 11वी 12वीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना तो फटका बसणार आहे. ज्युनियर कॉलेजच्या जागा मोठ्या प्रमाणात होत्या, परंतु त्या टेक्निकल एररमुळे त्या जागा पवित्र पोर्टलवर येऊ शकल्या नाही. विद्यार्थी मित्रांनो हा खूप आपल्यासाठी बॅड न्यूज आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो 11वी 12वीचा कट ऑफ मला वाटतं थोडासा कमी लागेल ॲज कम्पेअर टू 9वी ते 10वी, कारण भरपूर उमेदवार BA BSc BCom आहेत ॲज कम्पेअर टू MA MSc MCom. म्हणून विद्यार्थी मित्रांनो ही गोष्ट ध्यानात ठेवा. विषयानुसार 6वी ते 8वीचा सर्वात कमी कट ऑफ जो जाणार आहे तो मराठी झालं, मॅथ आणि सायन्सचा, त्यानंतर इंग्लिश, त्यानंतर लँग्वेज हिंदी मराठी आणि सर्वात जास्त कट ऑफ सोशल सायन्स. तेच जर आपण 9वी 10वी 11वी 12वीमध्ये बघितलं तर मॅथ सायन्स, त्यानंतर लँग्वेजचा कट ऑफ कमी जाऊ शकतो. 9वी 10वी मॅथ सायन्स जास्त जाऊ शकतो, डिपेंड ऑन द वॅकन्सी विदाऊट इंटरव्ह्यूला कमीच येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे 140 प्लसचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ती 9वी 10वी 11वी 12वीसाठी संधी आहे. परंतु 140 जर आपल्यापेक्षा कमी मार्क असेल तर आपण 9वी 10वीला ट्राय करणार असाल विद्यार्थी मित्रांनो. 140 जर आपल्याला 40पेक्षा कमी जर मार्क असेल आणि आपण 9वी 10वी 11वी 12वीला ट्राय करणार असाल तर कृपया प्रेफरन्स व्यवस्थित द्या. विदाऊट इंटरव्ह्यूला तर नाही, पण विथ इंटरव्ह्यूला आपली पॉसिबिलिटी होऊ शकते. आणि 9वी 10वी 11वी 12वीमध्ये आपल्याला कट ऑफ हा दरवेळेसप्रमाणे जास्तच जातो. मग विद्यार्थी मित्रांनो आता उद्याच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण प्रत्येक सब्जेक्ट आणि त्याचा कट ऑफ आरक्षण या सर्व गोष्टी मांडणार आहोत. म्हणून कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईबचं बटन दाबा आणि यूट्यूब चॅनलला आपल्या जॉईन व्हा. म्हणजे प्रेफरन्स कसे द्यायचे त्याबद्दलचं मार्गदर्शन आपण करणार आहोत. लवकरच प्रेफरन्स आपल्या लॉगिनला दिसणार आहेत आणि लवकरच आपल्याला प्रेफरन्स द्यायचे आहे आणि लवकरच निवड यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे सर्वांनी आनंदात राहा, खुश राहा आणि व्हिडिओ बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.